हिंदी भाषा सूत्राचा GR रद्द केल्यानंतर मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते। या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याच्या चर्चांना जोर धरला गेला। पण मेळाव्यात एकत्र येणं म्हणजे युती नाही, त्याचा युतीशी काहीही संबंध नाही असं राज ठाकरे यांनी इगतपुरीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान बोलले गेले। त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीचा सस्पेन्स कायम असल्याचं चित्र दिसत आहे। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात महायुती सरकारनं हिंदी सक्ती केल्यानंतर त्याच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला। त्यानंतर ही सक्ती मागे घेतल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मुंबईत विजयी मेळावा घेतला। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र एकाच व्यासपीठावर दिसले। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही बंधू एकत्र लढणार अशी चर्चा सुरू झाली। आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केले। जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असंही ते म्हणाले। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा झाल्याचं बोललं जाऊ लागलं। दरम्यान राज ठाकरे हे मात्र सावधगिरीने पावले टाकताना दिसले। मराठी विजयी उत्सवाच्या मेळाव्यातही राज ठाकरेंनी या मेळाव्याचा आणि राजकीय झेंड्याचा संबंध नाही असं उद्धव ठाकरे समोरच सांगितलं होतं। खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी। आणि आता त्यांचं हे ताजं वक्तव्य हे त्याला बळ देणारं असल्याची चर्चा आहे। शिवाय संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र महाराष्ट्राच्या हितासाठी आलेत असेही सांगितलं। मात्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बाळा नांदगावकर काय म्हणालेत आपण पाहूयात। प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो। आपल्या पक्षाला महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कसे यश मिळेल हे पाहत असतो। असो, आतापर्यंत आम्ही एकट्याने लढलो आहोत आणि वेळ आली तर एकटे लढू असं बाळा नांदगावकर म्हणाले। याबाबत उद्धव ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या। उद्धव ठाकरेंच्या युतीवर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका असे आदेशच राज ठाकरे यांनी काढले। त्याचीच आठवण उद्धव ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांना करून दिली। तर विधान भवनात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक व्हावी असं मत व्यक्त केलं। क्यों नहीं, लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है। मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं, बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे। यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे। ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पडद्यामागून हालचाल सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करणार का याविषयी संभ्रम आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? ही युती होईल का? उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा फैसला आधी करतील का? आम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।